नमस्कार मंडळी, तन्वीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बांगड्याचं तिखलं. तर सगळ्यात आधी मी बांगडे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, मालवणी मसाला आणि कोकमाचा आगळ लावून घेतला. त्यानंतर वाटणाची तयारी करायची. एका नारळाचं ओलं खोबरं, त्यात 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, धने, बडीशेप, हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं. मग कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्यात कढीपत्ता, लसूण आणि मोहरी घालायची. ते चांगले तडतडल्यावर त्यात काश्मीरी मिरची पावडर टाकायची. हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं. मग चांगलं ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 5 ते 6 कोकम घालायचे. मग हा रस्सा मंद आचेवरती शिजू द्यायचा. रश्श्याला छानशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मच्छी सोडायची. 8 ते 10 मिनिटं लागतात बांगडा शिजायला. मग मच्छी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा. बघा, सुंदर असा रंग आला आहे आपल्या तिखल्याला. तर आपलं बांगड्याचं तिखलं झालं आहे तयार.